दरम्यान एक मोठी अपडेट खलील शेख आत्महत्या प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। आज दुपारी सुनावणी होणार आहे। माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे। पोलीस या अटकपूर्व जामिनाला विरोध करणार असल्याची माहिती आहे आणि जामीन फेटाळल्यास धंगेकर दाम्पत्यावर अटकेची टांगती तलवार असणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खलील शेख आत्महत्या प्रकरणी आज सुनावणी। भायखळ्यात एक मोठी बातमी। भायखळ्यामध्ये मनसेनं जोरदार आंदोलन सुरू केलंय। चेंबूरच्या घटनेविरोधात मनसे आता आक्रमक होताना बघायला मिळते। या आंदोलन स्थळावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बघूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून झाड दुर्घटना प्रकरणात आता आवाज उचलला जातोय। आपल्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संदीप देशपांडे आहेत। व्यवस्थेला प्रश्न विचारूया या बॅनरखाली त्यांचं आंदोलन होतंय आज। संदीपजी, खरं तर तुम्ही गेल्या 2-3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती, इशारा दिला होता, काल देखील महापालिकेत बैठक झाली, तोडगा निघू शकलेला नाही तुमच्या आंदोलनात, त्यामुळे आंदोलन करावं लागतंय। निश्चितपणे आमच्या 2 प्रमुख मागण्या होत्या की या सगळ्याची जबाबदारीची निश्चिती झाली पाहिजे की कोण याला जबाबदार आहे। आपण जर तो अहवाल बघितला तर अतिशय बकवास असा अहवाल होता तो, त्या अहवालामध्ये कोणीच दोषी नव्हतं। त्यामुळे एका तटस्थ समितीकडनं याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, गार्डन सुपरिटेंडेंटवर। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत।